दादा काय नाव तुमचं? संदीप मधुकर कुंभार. काय अनुभव दादा तुमचा? तर मुलीचा अनुभव सर 3 वर्षाची, चालत नव्हती, बोलत नव्हती, शांत तोंडात बोट घालत होती, हातात मिठी मारत होती, समजत नव्हतं आई वडील वगैरे काही नाही समजत होतं. आम्ही तुमची व्हिडिओ बघून इथं इथपर्यंत आलो. 1 महिन्यापर्यंत व्हिडिओ बघितले, मग निर्णय घेतला, इथं निघून आलो कोणाला न विचारता. अंतर जास्त आहे का आपलं? हो, 600 किलोमीटर. कोणत्या गावातून आले तुम्ही? जळगाव. आता जळगावला आपलं खूपच लांब आहे. खूप 600 किलोमीटर. कसं काय निर्णय घेतला मग इकडे यायचं? व्हिडिओ बघितलं सर, त्याच्यामध्ये एकदम असं वाटलं सर, भाऊक वाटलं ते बरोबर आहे का, खरं आहे जे व्हिडिओ केले ते खरे आहे सर्व ओरिजिनल वाटलं सर, एकदम 100% ओरिजिनल. मग आता इथं आल्यानंतर इथला अनुभव कसा आहे? इथला अनुभव म्हणजे तुला फरक पडला सर. हे बघा, ते स्माइल यायला लागली, ती करायला लागली, सर्व तोंडात कमी बोट घालते आता, समजते. कसं समजतंय? हो, आता ते डोळ्यात बघण्यात फरक पडलाय. आय कॉन्टॅक्ट वाढला. आणि पापा म्हणून ओळखत होती का? नाही, पहिला ओळखत नव्हतं, आता लाड करते, गळ्यात हात घालते. तो दिवस आठवता का? तुम्ही तिला भरवलं होतं औषध केल्यानंतर? खायला घातलं तुम्ही? पहिले 3 दिवस तर औषधच दिलं नाही आपण. नाही औषध नाही, अभ्यासच झाला तसं. 3 दिवस एकदम बारीक काही नाही, एक पॉइंट घेतले तर तुम्ही, त्यानंतर निर्णय केला आई औषध द्यायला. पद्धत कशी वाटते इथली? एकदम ओके सर पद्धत. आजपर्यंत असे डॉक्टर बघितले नव्हते सर. ते एवढा अभ्यास करून मग या मुलांना औषध देतात एवढं बघितलं नव्हतं. आतापर्यंत भरपूर 5-6 लाख रुपये खर्च केले, पण नाही 2 मिनिटासाठी 3 मिनिटासाठी डॉक्टर बोलत होते, मग जात होतो, औषध घेत होतो, चालला होता सर्व ठीक पैशांचं सर. आणि इथे सर्व डॉक्टर आल्यानंतर सर्व डॉक्टरांना रूम वगैरे एकदम व्यवस्थित सोय करून दिली. त्याच्यानंतर डॉक्टर बोलले घेऊ नका, चांगली होईल. 100% विश्वास होता आणि ते खरं झालेलं आहे. बोलणं करण्यामध्ये लय फरक आहे. नुसतं बोलणं काय, बोलायला कोणी बोलते? नाही करणं बोलता पण तेवढं तातडीने, कार्य पण तेवढं आहे. छान वाटतंय. हो, छान वाटतंय. आता औषध दिल्यानंतर इतका फरक पडला की तुम्ही भरवलं तिला हाताने? हो, आम्ही भरवलं हाताने. बरोबर. असं कधी पोरीला हाताने खाऊ घातलं होतं का? नाही कधीच नाही. काय फरक जाणवला तुम्हाला इथं? भरपूर फरक जाणवला. आम्ही एवढे पैसे खर्च करून इतकं फिरून इथं जाऊन तिथं जाऊन, इंदोर, पुणे, मुंबई सर्व ठिकाणी फिरून आम्हाला एवढा रिझल्ट पाहायलाच भेटला, आणि आम्ही एवढे पैसे खर्च करून आम्हाला एक टुक्का सुद्धा भेटलेला नाही. आता आम्ही इथून 10-15% रिझल्ट घेऊन जातोय. काय पाहिजे आता पोरगी नीटच होणार हा विश्वास 100% नीट होणार सर, हा विश्वास मनात बसलेला आहे. दुसऱ्या कुठल्या डॉक्टरकडे जायची काही गरज आहे का? कोणत्या डॉक्टरांकडे जायचं नाही. सतत आजारी पडत होती सर, आता ते आजारी पडणार एवढा विश्वास बसलाय. छान ना? छान एकदम. आता इथं आल्यानंतर, आता ज्यावेळेस आपण जळगाववर नागपूरला येतो, नवीन गाव 600 किलोमीटरवरून येतो, लेडीज माणसाला त्रास नाही दवाखाना कसं आहे, ऍडमिट व्हावं का नाही, त्या आईला काय सांगतात तुम्ही आता? कारण आईला सांभाळून लागतं बाळ काय झालं तरी. काय सांगताल त्या आईला? इथं ऍडमिट होणं गरजेचं आहे का नाही गरजेचं? हो, गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. का बरं सांगा बरं, ऍडमिट होणं का? काय आपण पहिल्यांदा औषध पण देऊ की तसंच, का ऍडमिट होणं गरजेचं आहे? सर, कारण का इथं तुम्ही 3 दिवस म्हणजे बाहेर काही नाही लक्ष ठेवता, अभ्यास करता, खूप जास्त अभ्यास करता, तेव्हाच ते बारीक लक्षणं शोधून तुम्ही औषध देत असता. असं सहजासहजी औषध लागू पडलंय का त्याच्या मागे मेहनत आहे? नाही, खूप मेहनत सर. 3 दिवसाची सर, सकाळ संध्याकाळ दुपार सर्व अभ्यास करत होते, बारकाईनं बघत होते, लिहून पॉइंट काढत होते, का कशी करते, काय करते, डोळ्यात किती वेळ टाइम बोट घालते, किती वेळात घालत नाही, सर्व ऍक्टिव्हिटी पाहून सर दोन्ही अभ्यास केला, त्याच्यावर विजय मिळवला. त्याला फरक पडला. त्यामुळे ही जी काही मुलं आहेत, ही असं व्हिडिओ कॉल करून असं औषध देण्याचं हा एक ऍडमिट होऊनच नाही, ऍडमिट होऊन जास्त फायदा. ऍडमिट होऊन म्हणजे एवढा फायदा आहे, भरपूर फायदा आहे. म्हणजे ऍडमिट झालं की 100% रिझल्ट. 100% रिझल्ट. पूर्ण पॉईंट समजतात, पूर्ण ऍक्टिव्हिटी समजते. ऍडमिट होऊन नुसतं पोरगं नीट होते का घरदार नीट होते? सर्व घरदार नीट होते, मानसिकता बदलते, मायबापांची, आजोबांची, सर्वांची. छान ना? छान एकदम. आता काय होतं बरं का ताई, पैसे लय जातात, पैसे संपलेले असतात, ऍडमिट व्हायचं म्हणजे लय पैसे लागतात.
कसं हे परवडतंय का आमचा दवाखाना परवडतो? हो परवडतंय. एवढे पैसे रिपोर्ट काढण्यातच गेले, तेवढ्यामध्ये पोरगी नीट झाली. म्हणजे नुसत्या तपासणीच्या पैशात माझं लक्ष त्या पैशावर आहे का पोरं नीट करण्यावर? नाही, पोरं नीट करण्यावर, समाजसेवा भरपूर सर्व या मुलांसाठी भरपूर कार्य चालू आहे. आता जी लेडीज माणसाला ऍडमिट व्हायचं म्हणलं टेन्शन येत. हो टेन्शन येतं. घेतलं सुविधा कशा आहेत? एकदम भारी सुविधा आहे, घरसारखी सोय, कपडे वगैरे, भांडे, म्हणजे समजा सुविधा इथं व्यवस्थित आहे. घर म्हणजे वाटलं नसेल आम्हाला 8 दिवस आम्ही राहिलो की म्हणजे आपण दवाखान्यामध्ये राहिला असं वाटत होतं घर म्हणजे आपलं. खाली हॉस्पिटल आणि वर आम्ही घरी राहतोय. मॅडम कशा वाटल्या आमच्या ताई? मॅडम पण एकदम भारी, स्वभाव एकदम भारी, बोलण्याची पद्धत पण वेगळी मॅडमांची, असं रागीत नाही काही नाही, एकदम शांत स्वभावाचे. आम्ही पेशंट म्हणून तुम्हाला नीट करतोय का घरातलं फॅमिली मेंबर आहे म्हणून नीट करतोय? कसं फॅमिली मेंबर सारखं नीट करताय. मॅडम येतात, मॅडम पॉईंट शोधून काढतात, मॅडम समजून घेतात काय करते, काय ऍक्टिव्हिटी करते. त्यानंतर सर येतात, सर्व एकदम फॅमिली सारखं चाललेलं आहे. छान ना. तिकडनं औषध मागून तिकडनं औषध मागू असलं काय आहे का? नाही. औषध कुठली दिली आपण दादा? दादा ही मुलगी कशाने नीट झाली? या गोळ्याने. आता कोणाला खरं वाटायचं? नाही कोणाला खरं वाटणार नाही. आम्ही पण घेतलेले होते सर, एक मेडिसिन आम्ही पण घेतलेले होते, पण प्रत्येकाच्या अभ्यासात, प्रत्येकाच्या विश्वासात भरपूर फरक आहे. म्हणजे हे तर अकोल्याच्या साबुदाण्याच्या ज्या गोळ्या आहेत, ग्लोबिल्स होमिओपॅथीच्या ज्या गोळ्या आहेत, त्याच्यामध्ये काय फरक आहे दादा? भरपूर फरक आहे. अभ्यास करून एकदम बारकाईने नीट व्यवस्थित अभ्यास करून मुलांमध्ये ऍक्टिव्हिटी पाहून हे औषध दिले जाते. म्हणजे रिझल्ट येणारच की? रिझल्ट 100% येणार. बर ही जी आहे ना, आम्ही नवरा बायको आहे, कसं वाटते जोडी आमची? एकदम व्यवस्थित फॅमिली सारखी. दोघं सर मॅडम एकदम व्यवस्थित समजावून सांगता, एकदम सर्व व्यवस्थित. मॅडमचं सायकोलॉजी झालंय. हो सायकोलॉजी झालाय, त्याच्यामुळे ते बाकीच्या गोष्टी घेतात, गरोदरपणाची माहिती घेतात, हो की नाही? खाली लेडीज स्टाफ आहे सगळा. लेडीज स्टाफ बद्दल काय सांगतात तुम्ही? एकदम व्यवस्थित स्टॉप म्हणजे माहिती वगैरे घेतात, मुलांना लिहून घेतात, काय ऍक्टिव्हिटी केली काय, सर्व व्यवस्थित, सर्व टेम्परेचर वगैरे सर्व प्लस वगैरे सर्व करून घेतात. खाली मुक्तानंद थेरपी सेंटर आहे, खेळायचं प्रचंड मोठं. खेळायचं, मुलांना दिवसातून 2 वेळेस खेळायला जायचं, सर बघता काय ऍक्टिव्हिटी करते काय, सर्व एकदम व्यवस्थित आहे सर्व. म्हणजे आलं की कुठे जायची काय गरज नाही, कुठे जायचं. आता काय सांगाल जळगावातल्या सगळ्या लोकांना काय सांगता? जळगाव सर्व लोकांना सांगायचं जर काही तर अडचण यावं, ज्यांचे मुलं असेल ते 100% चांगलं होते, पूर्ण विश्वासाने यावं, व्हिडिओ बघून यावं लागत, चांगलं होतील म्हणजे होते. एक नंबर.